आज आपण भारतीय राज्यघटना भाग 2 पाहणार आहोत. यामध्ये साधारण 7 कलमे आहेत. कलमे 5 ते 11 पर्यंत. मुख्य विषय भारताचा नागरिक कोणाला म्हणायचे याचे नियम आपण पाहणार आहोत. नागरिकत्वाचा प्रकार. भारताने एकेरी नागरिकत्व सिंगल सिटिझनशिप स्वीकारले आहे. म्हणजे तुम्ही एकाच वेळी भारत आणि दुसऱ्या देशाचे नागरिक राहू शकत नाही. त्याचबरोबर फाळणीच्या गोंधळात आणि देश स्वतंत्र झाल्यावर नागरिकत्वाची निश्चिती करणे हे सुद्धा आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. भारतीय राज्यघटनेतील कलम 5 आर्टिकल 5 हे नागरिकत्वाच्या प्रकरणातील पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं कलम आहे. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झालं तेव्हा भारताचा नागरिक कोणाला म्हणायचं हे या कलमाने ठरवलं. या कलमाचे मुख्य 2 भाग पडतात. एक अधिवास डोमिसाईल आणि खालील 3 पैकी एक अट. मुख्य अट भारताचा अधिवास असावा. कलम 5 नुसार नागरिकत्व मिळवण्यासाठी पहिली आणि अनिवार्य अट म्हणजे त्या व्यक्तीचा भारतात अधिवास असावा. अधिवास म्हणजे काय? फक्त तात्पुरते राहणे नव्हे तर भारताला आपलं कायमस्वरूपी घर मानणे. ज्या व्यक्तीचा कायमचा मुक्काम भारतात आहे तिलाच हे कलम लागू होतं. उपअटी यापैकी कोणतीही एक पूर्ण हवी. अधिवास असण्यासोबतच खालील 3 पैकी किमान एक गोष्ट त्या व्यक्तीच्या बाबतीत खरी असावी लागते. अ. स्वतःचा जन्म. त्या व्यक्तीचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला असावा. ब. पालकांचा जन्म. जर त्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला नसेल तर तिच्या आई किंवा वडिलांपैकी कोणाही एकाचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला असावा. क. 5 वर्षांचे वास्तव्य. जर वरील दोन्ही गोष्टी लागू होत नसतील तर संविधान लागू होण्यापूर्वी म्हणजे 26 जानेवारी 1950च्या आधी ती व्यक्ती किमान 5 वर्षे सलग भारतात राहत असावी. आता आपण कलमातील बारकावे पाहू. की हायलाइट्स. संविधान लागू होतानाचे नागरिकत्व. हे कलम फक्त 26 जानेवारी 1950 रोजी कोण नागरिक असेल हे सांगते. त्यानंतरच्या जन्माने मिळणाऱ्या नागरिकत्वासाठी संसद नागरिकत्व कायदा 1955 वापरते. एकेरी नागरिकत्व. कलम 5 नुसार नागरिकत्व मिळताना ती व्यक्ती दुसऱ्या देशाची नागरिक नसावी. भारताने सुरुवातीपासूनच एकेरी नागरिकत्व स्वीकारले आहे. व्यक्ती या शब्दाचा अर्थ. व्यक्ती या शब्दात फक्त जिवंत माणसांचा समावेश होतो. एखादी कंपनी किंवा कॉर्पोरेशन या कलमाखाली नागरिकत्व मागू शकत नाही. थोडक्यात सांगायचे तर जर 26 जानेवारी 1950ला तुम्हाला भारताचे नागरिक व्हायचे होते तर तुमच्याकडे भारताचा अधिवास असणे गरजेचे होते, प्लस तुमचा जन्म भारतात हवा होता किंवा तुमच्या आईवडिलांचा जन्म भारतात हवा होता किंवा तुम्ही 5 वर्षांपासून भारतात राहत असणे गरजेचे होते. कलम 5 हे केवळ अधिवासावर आधारित नागरिकत्व देते. आता आपण पुढील कलम पाहू. भारतीय राज्यघटनेतील कलम 6 आर्टिकल 6 हे अत्यंत महत्त्वाचे आणि थोडे तांत्रिक कलम आहे. फाळणीच्या वेळी जे लोक पाकिस्तान सोडून भारतात आले त्यांना नागरिकत्व कसे द्यायचे हे या कलमात स्पष्ट केले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर हे कलम पाकिस्तानामधून स्थलांतर करून भारतात आलेल्या लोकांसाठी आहे. कलम 6चे 2 मुख्य भाग. फाळणीच्या गोंधळात नागरिकत्व ठरवण्यासाठी 19 जुलै 1948 ही एक कट ऑफ तारीख ठरवण्यात आली होती. या तारखेनुसार 2 गटात विभागणी केली जाते. गट अ. 19 जुलै 1948 पूर्वी भारतात आलेले लोक. जर एखादी व्यक्ती 19 जुलै 1948च्या आधी पाकिस्तानातून भारतात आली असेल तर तिला खालील अटींवर नागरिक मानले गेले. तिचा जन्म किंवा तिच्या पालकांचा आजी आजोबांचा जन्म अविभाजित भारतात झालेला असावा. ती व्यक्ती भारतात आल्यापासून साधारणपणे भारतातच राहत असावी. अशा लोकांना कोणत्याही अर्जाची गरज नव्हती, ते आपोआप नागरिक झाले. गट ब. 19 जुलै 1948 रोजी किंवा त्यानंतर भारतात आलेले लोक. ज्या व्यक्ती या तारखेला किंवा त्यानंतर भारतात आल्या त्यांना नागरिकत्वासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागल्या. तिचा किंवा तिच्या पालकांचा आजी आजोबांचा जन्म अविभाजित भारतात झालेला असावा. त्या व्यक्तीने नागरिकत्वासाठी रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करणं गरजेचं होतं. नोंदणी करण्यापूर्वी ती व्यक्ती किमान 6 महिने भारतात राहिलेली असावी. अशा व्यक्तीने भारत सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडे रीतसर अर्ज केलेला असावा. कलम 6 मधील महत्त्वाच्या बाबी.
अविभाजित भारत यात 1935च्या भारत सरकार कायद्यानुसार असलेल्या भारताचा समावेश होतो, म्हणजे आजचा भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश. नोंदणीची अट: 19 जुलै 1948 नंतर आलेल्या लोकांसाठी नोंदणी अनिवार्य होती. जर 6 महिने वास्तव्य नसेल तर त्यांना नागरिकत्व दिलं जात नव्हतं. तात्पुरतं स्वरूप: हे कलम फक्त संविधान लागू होताना 26 जानेवारी 1950च्या जे लोक भारतात आले होते त्यांच्यासाठी होतं. त्यानंतरच्या स्थलांतरासाठी संसदेने वेगळे कायदे केले आहेत. आता आपण पुढील कलम पाहू. भारतीय राज्यघटनेतील कलम 7 आर्टिकल 7 हे थोडे गुंतागुंतीचे पण फाळणीच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. हे कलम अशा लोकांसाठी आहे जे आधी भारतातून पाकिस्तानात गेले आणि नंतर पुन्हा भारतात परत आले. या कलमाला कलम 5 आणि कलम 6वर मात करणारे कलम ओव्हररायडिंग क्लॉज मानले जाते. चला सविस्तर समजून घेऊया. कलम 7चा मुख्य नियम: स्थलांतरित लोक. कलम 7 सांगते की जर एखादी व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर भारताचा प्रदेश सोडून, जो आता पाकिस्तानात आहे, अशा भागात गेली असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक मानली जाणार नाही. महत्त्वाची तारीख 1 मार्च 1947. या तारखेला फाळणी निश्चित झाली होती आणि दंगली सुरू झाल्या होत्या. परिणाम: जरी त्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल कलम 5 नुसार, तरीही पाकिस्तानात गेल्यामुळे तिचे भारतीय नागरिकत्व रद्द झाले. याचा अपवाद पुन्हा भारतात परतलेले लोक, रिसेटलमेंट. असे अनेक लोक होते जे फाळणीच्या गोंधळात पाकिस्तानात गेले, पण तिथे गेल्यावर त्यांना जाणवले की तिथे राहणे सुरक्षित नाही किंवा कठीण आहे. मग ते लोक पुन्हा कायमस्वरूपी राहण्यासाठी भारतात परत आले. अशा लोकांसाठी नागरिकत्वाची दारे उघडी ठेवली गेली, पण काही अटींसह. जर एखादी व्यक्ती पुनर्वसनाच्या परवान्यासह भारतात परतली असेल तर तिला भारताचे नागरिकत्व मिळू शकत होते. त्यासाठी तिला कलम 6 मधील 19 जुलै 1948 नंतर आलेल्या लोकांच्या अटी पूर्ण कराव्या लागत. अट 1: भारतात आल्यानंतर किमान 6 महिने वास्तव्य करणे आवश्यक होते. अट 2: रीतसर अर्जाद्वारे नोंदणी करणे अनिवार्य होते. अट 3: ती व्यक्ती किंवा तिचे आईवडील किंवा आजी आजोबा अविभाजित भारतात जन्मलेले असावे. कलम 7चे महत्त्व आणि बारकावे. कलम 5 आणि 6ला स्थगिती: जर एखादी व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात गेली तर तिला कलम 5 जन्म किंवा अधिवास किंवा कलम 6 मूळ रहिवासीनुसार मिळणारे अधिकार आपोआप संपतात. कायमस्वरूपी परतणे: हे कलम फक्त अशाच लोकांसाठी होते जे कायदेशीर परवान्यासह कायमचे राहण्यासाठी परतले होते. जे फक्त भेट देण्यासाठी आले त्यांना हे लागू नव्हते. कलम 7चा थोडक्यात सारांश. कलम 7चा स्पष्ट संदेश होता: तुम्ही जर फाळणीच्या वेळी पाकिस्तान निवडले असेल तर तुम्ही भारताचे नागरिक नाही, पण जर तुम्ही कायदेशीररित्या पुन्हा भारतात कायमचे राहण्यासाठी परत आलात तर तुम्हाला 6 महिने राहून नोंदणी करून नागरिक होता येईल. आता आपण पुढील कलम पाहू. भारतीय राज्यघटनेतील कलम 8 आर्टिकल 8 हे अशा लोकांसाठी आहे जे भारतीय वंशाचे आहेत पण भारताबाहेर म्हणजे परदेशात राहत होते. फाळणीच्या वेळी किंवा त्याआधी अनेक भारतीय नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी ब्रिटन, अमेरिका, श्रीलंका किंवा आफ्रिकेतील देशांमध्ये स्थायिक झाले होते. भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांना भारतीय नागरिकत्व कसे मिळेल याची सोय या कलमात केली आहे. कलम 8 कोणाला लागू होते? पात्रता. या कलमाचा लाभ घेण्यासाठी 2 प्रमुख अटी पूर्ण होणे आवश्यक होते. जन्म: त्या व्यक्तीचा स्वतःचा जन्म किंवा तिच्या आईवडिलांचा जन्म किंवा तिच्या आजी आजोबांपैकी कोणा एकाचा जन्म अविभाजित भारतात झालेला असावा. येथे अविभाजित भारत म्हणजे 1935च्या कायद्यानुसार असलेला भारत. राहण्याचे ठिकाण: ती व्यक्ती भारताबाहेरील कोणत्याही देशात साधारणपणे वास्तव्य करत असावी, पण तो देश पाकिस्तान नसावा, कारण पाकिस्तानसाठी कलम 6 आणि 7 आहेत. आता आपण पाहू नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया. रजिस्ट्रेशन: अशा व्यक्तींना आपोआप नागरिकत्व मिळत नव्हते, त्यांना खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागत असे. नोंदणी, रजिस्ट्रेशन: त्या व्यक्तीने आपण भारताचे नागरिक होऊ इच्छितो असा अर्ज करणे आवश्यक होते. दूतावास, एम्बसी: हा अर्ज त्या व्यक्तीने ज्या देशात ती राहत आहे तिथल्या भारतीय राजनैतिक म्हणजे डिप्लोमॅटिक किंवा कॉन्सिलर प्रतिनिधीकडे म्हणजेच भारतीय दूतावासात सादर करणे गरजेचे होते. वेळ:
हा अर्ज संविधान लागू होण्यापूर्वी किंवा त्यानंतरही संसदेने कायदा करेपर्यंत करता येत होता. कलम 8चे महत्त्व काय आहे? हे कलम अत्यंत उदार आहे. याचे कारण असे की वंशपरंपरागत हक्क. जरी एखादी व्यक्ती भारताबाहेर राहत असली तरी तिच्या रक्ताच्या नात्यामुळे आई-वडील किंवा आजी-आजोबा म्हणजे तिच्या रक्ताच्या नात्यामुळे तिला भारताशी जोडलेले ठेवण्याची संधी या कलमाने दिली. अनिवासी भारतीयांसाठी तरतूद. स्वातंत्र्य लढ्यात परदेशात राहून मदत करणाऱ्या किंवा कामासाठी बाहेर गेलेल्या भारतीयांना आपला देश निवडण्याचा हक्क या कलमामुळे मिळाला. आता आपण पुढील कलम पाहू. भारतीय राज्यघटनेतील कलम 9 हे अत्यंत कडक आणि स्पष्ट कलम आहे. हे कलम भारताच्या एकेरी नागरिकत्वाच्या तत्वाचा कणा आहे. जर कलम 5, 6 किंवा 8 मुळे तुम्हाला भारताचे नागरिकत्व मिळत असेल, पण तुम्ही दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले, तर काय होईल? याचे उत्तर कलम 9 मध्ये दिले आहे. मुख्य नियम: नागरिकत्वाचा अंत. कलम 9 नुसार जर एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने म्हणजे व्हॉलंटरीली कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारले असेल, तर ती व्यक्ती भारताची नागरिक राहणार नाही. स्वतःहून स्वीकारणे: जर तुम्ही दुसऱ्या देशाचा पासपोर्ट घेतला किंवा तिथल्या नागरिकत्वाची शपथ घेतली, तर त्याच क्षणी तुमचे भारतीय नागरिकत्व संपते. कलम 5, 6, 8 वर प्रभाव. जरी तुम्ही कलम 5 नुसार भारतात जन्मला असाल किंवा कलम 6 नुसार पाकिस्तानातून आला असाल, तरी परकीय नागरिकत्व घेताच तुमचे हे सर्व अधिकार रद्द होतात. एकेरी नागरिकत्व म्हणजे सिंगल सिटिझनशिप म्हणजे काय? जगातील काही देशांमध्ये, उदाहरणार्थ अमेरिका, दुहेरी नागरिकत्व चालते. म्हणजे तुम्ही अमेरिकेचेही नागरिक असता आणि त्याचबरोबर अमेरिकेतील एखाद्या राज्याचे नागरिक पण असतात. म्हणजे तिथे 2 नागरिकत्व पद्धत आहे. पण भारतात तसे नाही. भारतात तुम्ही फक्त आणि फक्त भारताचेच नागरिक असू शकता. एक व्यक्ती, एक देश, एक नागरिकत्व हे भारताचे धोरण आहे. 3. कलम 9 मधील महत्त्वाचे मुद्दे, की पॉइंट्स. संविधान लागू होतानाचे नियम. हे कलम प्रामुख्याने 26 जानेवारी 1950 रोजी अस्तित्वात असलेल्या परिस्थितीसाठी होते. नंतरच्या काळासाठी संसदेने नागरिकत्व कायदा 1955 मध्ये अधिक सविस्तर तरतुदी केल्या आहेत. नागरिकत्व कायद्यात कोणतीही सूट नाही. जर तुम्ही दुसऱ्या देशाचे नागरिक झालात, तर भारत सरकार तुम्हाला आमचाही नागरिक राहा असे म्हणू शकत नाही. तुमचे भारतीय नागरिकत्व कायदेशीररित्या संपुष्टात येते. परकीय देश म्हणजे फॉरेन स्टेट. यामध्ये अशा देशांचा समावेश होतो जे भारताचा भाग नाहीत. मात्र त्या काळी राष्ट्रकुल म्हणजे कॉमनवेल्थ देशांबाबत काही वेगळे नियम होते, जे नंतर बदलले गेले. आता आपण पुढील कलम पाहू. भारतीय राज्यघटनेतील कलम 10 एक प्रकारे नागरिकांसाठी सुरक्षा कवच आहे. हे कलम सुनिश्चित करते की तुमचे नागरिकत्व सरकार आपल्या मर्जीने किंवा सहजपणे काढून घेऊ शकत नाही. कलम 5 ते 8 नुसार ज्यांना नागरिकत्व मिळाले आहे, त्यांचे नागरिकत्व भविष्यात कसे टिकून राहील याबद्दल हे कलम भाष्य करते. कलम 10चा मुख्य नियम, कंटिन्युअन्स ऑफ सिटिझनशिप. कलम 10 नुसार जी व्यक्ती या भागातील भाग 2च्या कोणत्याही तरतुदीनुसार भारताची नागरिक आहे किंवा मानली जाते, ती व्यक्ती भारताची नागरिक म्हणून चालू राहील. पण यात एक महत्त्वाची अट आहे: संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या अधीन राहून. संसदेचा अधिकार आणि नागरिकांचे संरक्षण. या कलमाचे 2 पैलू आहेत, जे समजून घेणे खूप गरजेचे आहे. नागरिकांचे संरक्षण. सरकार केवळ एखादा आदेश काढून तुमचे नागरिकत्व रद्द करू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही भारताचे नागरिक आहात, तोपर्यंत तुमचे नागरिकत्व कायम मानले जाईल. संसदेचे नियंत्रण. जर संसदेला वाटले की नागरिकत्वाच्या नियमांत बदल करायला हवा, तर संसद कायदा करून नागरिकत्व चालू ठेवण्यावर किंवा संपवण्यावर मर्यादा घालू शकते. उदाहरणार्थ, नागरिकत्व कायदा 1955. कलम 10चे महत्त्व का आहे? राजकीय स्थैर्य. जर उद्या सत्ता बदलली आणि नवीन सरकार आले, तर ते सरकार विरोधी पक्षाच्या लोकांचे किंवा विशिष्ट गटाचे नागरिकत्व एका झटक्यात काढून घेऊ शकत नाही. कारण कलम 10 नुसार नागरिकत्व हे संसदेचा कायद्यावर अवलंबून आहे, सरकारच्या वैयक्तिक इच्छेवर नाही. हक्कांची हमी. हे कलम नागरिकांना खात्री देते की तुम्ही एकदा भारताचे नागरिक झालात की जोपर्यंत तुम्ही कायद्याचे उल्लंघन करत नाही किंवा स्वतःहून नागरिकत्व सोडत नाही, तोपर्यंत तुम्ही भारताचेच नागरिक राहाल. आता आपण पुढील कलम पाहू. भारतीय राज्यघटनेतील कलम 11 आर्टिकल 11 हे नागरिकत्व सिटिझनशिप
या प्रकरणाचा समारोप करणारे आणि सर्वात शक्तिशाली कलम आहे. हे कलम संसदेला नागरिकत्वाचे नियम ठरवण्याचा पूर्ण अधिकार देते. कलम 5 ते 10 मध्ये फक्त 26 जानेवारी 1950 पर्यंतचे नियम होते. पण पुढच्या भविष्यासाठी काय? त्याचे उत्तर कलम 11 मध्ये आहे. संसदेचा सर्वोच्च अधिकार, सुप्रीम पॉवर ऑफ पार्लमेंट. कलम 11 स्पष्टपणे सांगते की कलम 5 ते 10 मधील कोणत्याही तरतुदी संसदेच्या अधिकारात अडथळा आणू शकत नाहीत. संसदेला खालील गोष्टींचा पूर्ण अधिकार आहे. नागरिकत्व मिळवणे, ॲक्विजिशन. नवीन लोकांना नागरिकत्व कसे द्यावे यासाठी संसद नवीन अटी किंवा नियम बनवू शकते. नागरिकत्व रद्द करणे, टर्मिनेशन. कोणत्या कारणांमुळे एखाद्याचे नागरिकत्व काढून घेता येईल हे ठरवण्याचा अधिकारही संसदेला आहे. नागरिकत्वाचे इतर सर्व विषय. नागरिकत्वाशी संबंधित कोणताही छोटा मोठा बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. हे कलम का महत्त्वाचे आहे? संविधानाला माहीत होते की काळानुसार परिस्थिती बदलेल. फाळणीच्या वेळचे प्रश्न वेगळे होते आणि 50-100 वर्षांनंतरचे प्रश्न वेगळे असतील. लवचिकता. संविधानाने नागरिकत्वाचे नियम कडक करून ठेवले नाहीत. त्याऐवजी संसदेला अधिकार दिला, जेणेकरून परिस्थितीनुसार कायद्यात बदल करता येतील. नागरिकत्व कायदा 1955. कलम 11चा वापर करूनच भारताच्या संसदेने नागरिकत्व कायदा 1955 मंजूर केला. आज भारतात नागरिकत्व कोणाला मिळणार आणि कोणाचे जाणार हे याच कायद्यानुसार ठरवले जाते. मित्रांनो, वरीलप्रमाणे भाग 2 स्पष्ट करता येतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.